नांदेड शहरात राजस्थानी विप्र समाज, विप्र फाउंडेशन, राजस्थान विप्र महिला संघटन, अखिल भारतीय विप्र युवा संघटन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 मे रोजी भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। 10 मे रोजी सकाळी भजन, 12 वाजता भगवान परशुराम व माँ गायत्री की आरती गायत्री मंदिर संत टेकडी जुना मोंढा येथे करण्यात आली। तसेच सायंकाळी 5 वाजता ढोल ताशांच्या व टाळ मृदंगाच्या गजरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। यात विविध देखावे सादर करण्यात आले होते। या शोभायात्रेत असंख्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तसेच दिनांक 11 मे रोजी नांदेड शहरातील कुसुम सभागृह येथे शिवलीला नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे। सर्वांना परशुराम जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आज अक्षय तृतीया निमित्त भगवान श्री परशुरामाचा जन्मोत्सव राजस्थानी विप्र समाजातर्फे साजरा करण्यात येत आहे। राजस्थानी विप्र समाजातर्फे परशुराम जन्मोत्सवानिमित्त सकाळी 12 वाजता गायत्री मंदिर येथे परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तत्पश्चात त्यांचा महाप्रसाद आयोजन करण्यात आले। त्यानंतर आज संध्याकाळी 5 वाजता हनुमान टेकडी इथून भव्य शोभायात्रा निघणार आहे। त्यामध्ये राजस्थानी विप्र समाजाचे महिला, युवा व सर्व बंधू सम्मिलित होणार आहे। यामध्ये घोडे, झाकी आणि साऊंड सिस्टीम, भजनचा रंग, टॉला वगैरे सगळे या शोभायात्रेमध्ये येणार आहे। ही शोभायात्रा इथून हनुमान टेकडी इथून निघून स्वामी समर्थ मंदिर इथे याचे समापन होणार आहे। तत्पश्चात तिथे सुद्धा आज परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्त स्वामी समर्थ अन्नछत्र मंदिरातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता कुसुम सभागृह येथे राजस्थानी विप्र महिला संघटन तर्फे शिवलीला याच्यावर भव्य नाटिका सादर करण्यात येणार आहे। आणि नाटिकेमध्ये सर्व विप्र समाजाचे मुलं, युवती त्याच्यात कार्य करणार आहेत। आणि त्याच्यानंतर सुद्धा भगवान परशुरामाच्या प्रसाद म्हणून महाप्रसाद आयोजन करण्यात येणार आहे।